नमस्कार, मी शेफ स्वानंद जोशी रुचिराच्या आजच्या ह्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो। मंडळी, आज 15 ऑगस्ट आपल्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस। 15 ऑगस्ट 1947 साली अनेकांनी आपल्या जीवाचा लढा लढवून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, तोच आजचा दिवस। आता हा एवढा खास दिवस म्हटल्यावर रेसिपी पण काहीतरी खास पाहिजे का नाही, म्हणूनच आज तुमच्यासाठी मी घेऊन आलोय तिरंगा कचोरी। ही कचोरी अत्यंत पौष्टिक करायची बरं का आपल्याला, कारण यामध्ये आपण वापरणार आहोत पालेभाज्या आणि मैदा न वापरता करणार आहोत। आहे का नाही इंटरेस्टिंग रेसिपी? चला करायची सुरुवात। रेसिपीसाठी लागणारं साहित्य आता आपण बघूया। तिरंगा कचोरी करण्यासाठी सगळ्यात आधी आपण घेतलंय गव्हाचं पीठ, बारीक चिरलेला पालक, बारीक चिरलेली मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली कांदापात, पालकाची पेस्ट, गाजराची पेस्ट, ओलं खोबरं, साजूक तूप, शिजवून घेतलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला लसूण, जिरं, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हळद, ओवा, हिंग, लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, मीठ। कचोरी करण्यासाठी इथे मी घेतलंय गव्हाचं पीठ। 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय, कारण आपल्याला 3 रंग ह्याच्यात करायचे आहेत, हिरवा, केशरी आणि पांढरा। तर आधी आपण सगळं ह्याच्यात मिक्स करून घेऊया आणि मग ह्याचे 3 वेगवेगळे गोळे करून घेणार आहोत। तर इथे मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय, त्यामध्ये 4 ते 5 चमचे साजूक तूप आपल्याला घालायचे मोहनासाठी। सोबतच इथे मी घेतलाय 1 चमचाभर ओवा, थोडासा हातावरती क्रश करून घालायचा, म्हणजे याची चव छान येते। आता चवीपुरतं मीठ घालूया आणि हातानेच ह्याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी आपलं हे जे मोहन आपण ह्याच्यात घातलं ते छान कणकेला लावून घेतलंय, तुम्हाला दाखवतो। असा घट्ट गोळा वळल्यावरती असा ह्याचा छान गोळा झाला पाहिजे। आपलं जे मोहन आहे हे परफेक्ट घातलं गेलं ह्याच्यात। आता आपल्याला ह्याचे 3 रंगाचे 3 पिठं भिजवून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी इथे मी एक ताट घेतलंय, यामध्ये मी यातला एक पोर्शन काढून घेतो। सगळ्यात पहिले आपण रेग्युलर जसं पीठ भिजवतो त्या पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे, काहीही न घालता। तर थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि जशी आपण पोळीला कणिक भिजवतो त्याच प्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। इथे मी आपली ही जी कणिक आहे ती आता छान भिजवून घेतली आहे। सेमी सॉफ्ट गोळा करायचा आहे, खूप जास्त घट्ट आपल्याला याला भिजवायचं नाही आहे आणि खूप जास्त पातळही आपल्याला ही कणिक करायची नाही आहे। तर आता मी हा गोळा छान मळलेला जो आहे तो बाजूला ठेवणार आहे। आता आपण ह्यातला दुसरा पोर्शन घेऊया। इथे आपण ज्या पेस्ट करून ठेवल्या गाजराची आणि पालकाची ती आता आपण वापरणार आहोत। चमचा ते 2 चमचे पेस्ट आधी घालूया आपण। आणि आता हे छान मळून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही ते बघू शकता, हा जो गाजराची पेस्ट घातलेला केशरी रंगाचा डो आपला तयार झालाय। याला शक्यतो पाणी वापरायचं नाही, जसं लागेल तसं गाजराची पेस्टच आपल्याला वापरायची आणि गाजराच्या पेस्टमध्येच आपल्याला हा मळायचा आहे। मी इथे हा बाजूला ठेवतो आणि आता आपण इथला तिसरा पोर्शन घेऊया। आता यामध्ये आपण जी पालकची पेस्ट करून ठेवली ती घालणार आहोत आपण। हे पण आता आपण छान मळून घेऊया।
तुम्ही ते बघू शकता. हा तिसरा जो आपला डो आहे पालक घातलेला, तो पण इथे छान मी मळून घेतला आहे. आता हे तीनही गोळे आपल्याला एक 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवायचे आहेत. जोवर हे रेस्ट होत आहेत तोवर आता आपण कचोरीचं स्टफिंग करून घेऊया. आता आपण जे कचोरीचं स्टफिंग करायचं आहे, जे आपण पालेभाज्यांपासून बनवणार आहोत, ते तयार करायला घेऊया. तर मी त्यासाठी कढई घेतो. हे पण गरम करायला ठेवू. यामध्ये तेल घालायचं आहे. एक 2 ते 3 चमचे तेल आपण घालणार आहोत. हे जे तेल आहे आपल्याला स्टफिंग करण्यासाठी जास्त वापरायचं नाही आहे. अगदी 2 ते 3 चमचेच तेल घ्यायचे. आता मी इथे जिरं घेतलं आहे, ते आपण तेलामध्ये घालूया. जिरं तडतडू द्यायचं आहे. आता इथे मी बारीक चिरून लसूण घेतला आहे. एक 4 ते 5 पाकळ्या घेतल्यात लसणीच्या, त्या घालूया. सोबतच आलं घेतलं आहे 1 इंच बारीक चिरून घेतलं आहे, ते घालूया. आणि हिरवी मिरची घेतली आहे इथे मी बारीक तुकडे करून. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घाला, तुम्ही स्किप केली तरी चालेल. एक 2 मिनटं हलकंसं परतून घेऊया. याचं जे कच्चेपण असतं ते थोडं आपल्याला कमी करायचं आहे, त्यामुळे एक 2 मिनटं परतून घेणार आहोत. आता इथे मी कांदा घेतला आहे. साधारण 2 छोटे, म्हणजे जे आपण कांदा पात घेतले त्याचेच कांदे मी घेतले. तिथे 2 ते 3 मीडियम आकाराचे कांदे आहेत, हे बारीक चिरून घेतलेत, ते आपण ह्यामध्ये घालूया. आणि थोडे मऊ होईपर्यंत, गुलाबी होईपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत. इथे आपला कांदा हलकासा परतला गेला आहे. आता काही बेसिक मसाले आपल्याला जे घरात उपलब्ध असतात तेच घेतलेत. चिमूटभर हिंग घेतला आहे, तो घालूया. त्यानंतर लाल तिखट घेतलं आहे, 1 चमचाभर लाल तिखट घालणार आहे. सोबत हळद घेतली आहे, एक अर्धा चमचा हळद घालूया. धना पावडर घेतली आहे 1 चमचाभर. जिरा पावडर आहे 1 चमचा. गरम मसाला घेतला आहे 1 चमचा. गॅस लहान करायचा आहे आणि हे मसाले आपण कांद्याबरोबर परतून घेऊया. हे मसाले जळू नयेत म्हणून अगदी 1 चमचाभर पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. एक 2 मिनटं झाली आहेत. आता इथे मी बटाटे घेतलेत, 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतलेत, साल काढून बारीक चिरून घेतलेत, ते आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहेत. आणि ह्याला आपण ढवळत असताना मॅश करून घेणार आहोत. खूप जास्त आपल्याला जसं बटाटा वड्यासाठी करतो तसं करायचं नाही आहे. थोडासा बटाटा दाताखाली लागला पाहिजे, त्यामुळे मी ह्याला कुस्करून घेतलं नाही आहे, चिरून घेतलं आहे. मंडळी, 15 ऑगस्ट म्हटलं की काही आठवणींना आपल्या उजाळा येतो. त्या म्हणजे सकाळी लवकर उठायचं, आपला युनिफॉर्म घालायचा आणि शाळेत जायचं ध्वजवंदनासाठी. आणि ध्वजवंदन झालं की सगळ्यात मोठी एक्साइटमेंट असायची की शाळेतनं खाऊ काय मिळणार. त्यावेळी शाळेत असताना एखादा पार्लेजीचा पुडा, एखादा लाडू किंवा जिलबी आपल्याला शाळेतनं दिली जायची. आठवतंय तुम्हाला? इथे आपला बटाटा आता छान परतून झाला आहे. पालेभाज्या मी ह्यामध्ये घालणार आहे. इथे एक महत्त्वाची टीप आहे, ह्या ज्या पालेभाज्या आहेत त्या आपल्याला फोडणीमध्ये घालायच्या नाही आहेत,
कारण जर ह्याला खूप जास्त शिजवलं तर ह्याचं पाणी बाहेर पडतं. म्हणजे पालेभाज्यांना स्वतःचं असं पाणी असतं भरपूर. जर आपण त्याला खूप शिजवलं तर आपलं जे सारण आहे ते खूप पाणी सोडेल. तर आपल्याला तसं नाही करायचं आहे. त्यामुळे आधी आपण बटाटा परतवून घेतला. आता एक एक करून पालेभाज्या आपल्याला ह्यामध्ये घालायच्या आहेत. सगळ्यात पहिले 1 वाटी कांदा पात घेतली आहे. इथे ह्या सगळ्या पालेभाज्या ऑप्शनल आहेत. तुम्हाला ज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही इथे वापरू शकता. ह्याच भाज्या पाहिजेत असं काही नाही. इथे आता मी पालक घेतलाय 1 वाटीभर, तो घालूया. त्यानंतर मेथी घेतली आहे 1 वाटीभर आणि कोथिंबीर घेतली आहे, ती सुद्धा 1 वाटीभर घेतली आहे, ती आपण ह्यामध्ये घालूया. आता ह्याला झाकण न ठेवताच आपल्याला परतायचं आहे. झाकण ठेवलं तर ह्याला पाणी सुटू शकतं. ह्या पालेभाज्या मिक्स झाल्या की 1-2च मिनटं आपल्याला ह्याला वाफ काढायची आहे. कारण ह्या परत जेव्हा आपण कचोरी तळतो तेव्हा कचोरीमध्ये शिजणार आहेत. त्यामुळे ह्याला खूप जास्त शिजवायचं नाही आहे. आता इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे 1 वाटीभर, ते घालूया. ओलं खोबरं पण ऑप्शनल आहे, पण ह्या ओल्या खोबऱ्यामुळे कचोरीची चव वाढते. त्यामुळे 1 वाटीभर ओलं खोबरं घेतलं आहे. मिक्स करून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता आपलं हे जे कचोरीचं सारण आहे ते आता छान मिक्स झालं आहे आणि ह्या ज्या भाज्या आहेत त्याही आता आक्रसल्यात. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि आता गॅस बंद करून आपल्याला ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आधी मीठ घालायचं नाही, आधी मीठ घातलं तर परत तेच भाजीला पाणी सुटणार. त्यामुळे सगळ्यात शेवटी गॅस बंद केल्यावरती चवीपुरतं मीठ घालूया आणि छान मिक्स करून घेऊया. इथे हे मिश्रण छान मिक्स झालं आहे. आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मग आता आपण ह्याच्या कचोऱ्या करणार आहोत. इथे 10 मिनिटं झाली आहेत. आपलं हे जे पीठ आहे ते छान भिजलं आहे. आता एक एक गोळा घेऊन आपण थोडासा पोलपाटावर मळून घेऊया ह्याला, म्हणजे हा एकसारखा होईल. इथे आपण गव्हाचं पीठ वापरलं आहे कचोरी करण्यासाठी. त्यामुळे काही गोष्टी खास करून लक्ष द्याव्या लागतात. त्या म्हणजे ह्याच्यात मोहन परफेक्ट असलं पाहिजे आणि ह्याची जी तळण्याची प्रोसेस आहे ती आपण अगदी लक्षपूर्वक केली पाहिजे. तरच आपली ही कचोरी आहे ती छान खस्ता होईल. मैद्याची कचोरी असेही खस्ता होते, त्यामुळे त्याच्यात आपण मोहन जास्त नाही घातलं तरी चालतं, पण कणकेमध्ये मोहनाचं प्रमाण हे परफेक्ट लागतं. आता हे तीनही गोळे आपण छान मळून घेऊया. आणि हे मळून झाल्यानंतर ह्याची आपल्याला जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे. एकावर एक आपण ह्या पोळ्या ठेवणार आहोत, म्हणजे ह्याचे जे रंग आहेत ते छान अगदी येतील, जसं आपण चिरोट्यानं करतो त्याप्रमाणे. तर इथे आधी मी हिरव्या रंगाची पोळी आहे, सगळाच गोळा घेतला आहे कारण जाडसर लाटायचा आहे आपल्याला. आता ह्या डिशमध्ये मी ही जी आपण पोळी केली ती काढून ठेवतो आणि दुसऱ्या रंगाची पोळी लाटून घेतो. याला आपल्याला मध्ये साटा लावायची गरज नाही, कारण आपल्याला ह्याला चिरोट्यांसारखे लेयर्स नाही घ्यायचे आहेत. त्यामुळे एकावर एक ह्या पोळ्या ठेवल्या तरी चालणार आहेत. सगळ्यात आधी आता मी केशरी रंगाची पोळी लाटून घेतली, त्याच्यावरती ही जी पांढऱ्या रंगाची पोळी आपण लाटून घेतली
ती ठेवूया. सगळ्या त्याच्या कडा आहेत त्या ॲडजस्ट करून घ्यायच्या आणि सगळ्यात वरती ही हिरव्या रंगाची पोळी. आता ह्याला आपण रोल करणार आहोत. घट्ट असा ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे. आणि आता आपल्याला एका कचोरीला जेवढा पोर्शन लागणार आहे तेवढे ह्याचे तुकडे कट करून घ्यायचे आहेत. साधारण आपण मोठा लाडू जेवढा असतो तेवढा एक एक गोळा तयार करणार आहोत ह्याचा. तर मी त्या आकाराचे ह्याचे गोळे कट करून घेतो. तुम्ही इथे बघू शकता ह्याला किती छान रंग आलाय. असेच आपण हे वेगवेगळे करून घेऊया. आता आपण कचोऱ्या करायला सुरुवात करणार आहोत. तर त्या करायला घ्यायच्या आधी एक महत्त्वाचं काम म्हणजे तेल तापायला ठेवूया. इथे मी कढई घेतो आणि ह्या कढईमध्ये आपण बारीक गॅसवरती तेल तापायला ठेवणार आहोत. ही जी कचोरी आहे ती अत्यंत कमी गरम तेलामध्ये आपल्याला तळायची आहे. अजिबात गरम तेलात आपल्याला पहिल्या ह्या टाकायच्या नाही आहेत. जर आपण पहिल्यांदा एकदम खूप गरम तेलामध्ये ह्या कचोऱ्या तळल्या तर त्या आतमध्ये थोड्या कच्च्या राहतील आणि बाहेरनं क्रिस्प होतील, पण आतमधला जो कच्चेपणा असतो तो आपल्याला खाताना आवडणार नाही. इथे मी आता तेल घालणार आहे. इथे आपण तेल गरम व्हायला ठेवलंय. आता हे जे कचोरीचे आपण तुकडे करून घेतले पिठाचे त्याची आपण कचोरी करणार आहोत. जशी आपण आता रेग्युलर कचोरी करतो त्याच पद्धतीने ह्याला मोठं करून घ्यायचंय. जसं आपण मोदकाला वाटी करून घेतो तशी मी ह्याची वाटी करून घेतली आहे. आणि हे जे स्टफिंग आपण करून ठेवलं त्यातलं एक चमचाभर स्टफिंग आपण ह्यामध्ये भरणार आहोत. आणि जसा मोदक बंद करतो त्याच प्रकारे आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे. हे जे पीठ आहे हे छान बंद झालं पाहिजे, नाहीतर आपली कचोरी तेलात सोडल्यावर फुटू शकते. आणि हातानेच आपल्याला ह्याला प्रेस करून मोठं करून घ्यायचं आहे. ह्याला आपल्याला लाटायचं नाही आहे, हातावरतीच आपल्याला ह्याला मोठं करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता ह्याला तिन्ही रंग पण किती छान आलेत. तुम्ही इथे बघू शकता ह्याचे तिन्ही रंगांचे जे लेयर आहेत ते खूप छान दिसत आहेत. आता अशाच आपण एक 2-3 कचोरी तयार करून घेऊया. ही कचोरी बनवत असताना अगदी हलक्या हाताने आपल्याला बनवायची आहे. याच्या स्टफिंगमध्ये बटाटा आहे. जर आपण खूप जोरात ह्याला दाबलं तर हा जो बटाटा आहे तो फुटून बाहेर येईल आणि कचोरीच्या आतमध्ये तेल जाईल. त्यामुळे आपल्याला अगदी हलक्या हाताने आपल्याला ही न फाटता छान पसरवून घ्यायचं आहे स्टफिंग जे आहे ते. अशाच आपण सगळ्या कचोऱ्या करून घेऊया. मंडळी, आपण इथे या सगळ्या कचोऱ्या आता तयार करून घेतल्यात आणि तेलही आपलं हलकंसं तापलंय. आता आपल्याला ह्या तळायच्या आहेत. मी ह्यातली एक एक कचोरी घेणार आहे आणि ही आपण तळून घेणार आहोत. ही तळत असताना आपल्याला अगदी कमी गरम तेलामध्ये सोडायची आहे. तुम्ही बघू शकता खूप गरम नाही आहे तेल, हलकेसे बुडबुडे येत आहेत. एवढंच गरम आपल्याला हे पाहिजे. एक 4 ते 5 मिनटं लागतात, पण ह्या छान खस्ता होतात. एक एकच तळायचे. खूप जास्त कचोऱ्या आपल्याला टाकायच्या नाही आहेत एका वेळी, नाहीतर त्याला फुलायला जागा नाही मिळणार. आपण एक एक कचोरी तळून घेऊया.
इथे 1-2 मिनटं झाली आहेत. तुम्ही बघू शकता आपली जी कचोरी आहे ती आपल्या पण वरती आली आहे. जसं जसं ती शिजत जाईल आतमधनं तशी तशी ती आपोआप वरती येईल. आपल्याला ह्याला आत्ता आधी ढवळायचं नाही आहे. खूप छान फुगील आता ती. इथे 1-2 मिनटं झाली आहेत. आता आपण ही पलटी करून घेऊया आणि दोन्ही बाजूनी आपल्याला ह्याला छान क्रिस्प होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. ही कचोरी तळत असताना खूप जास्त आपल्याला ह्याला हलवायचं नाही आहे, सारखं उलटी पलटी नाही करायचं आहे. एका बाजूनी छान शेकली की मग आपण ह्याला पलटणार आहोत आणि दोन्ही बाजूनी आपल्याला एकदाच रंग येऊ द्यायचा आहे. खूप जास्त आपण ह्याला सारखं उलटी पलटी केलं तर ही फुटू शकते. इथे 3 ते 4 मिनटं झाली आहेत. आपली कचोरी छान आता तळली गेली आहे आणि हलकासा ह्याचा रंग बदलला आहे. खूप जास्त डार्क रंग येईपर्यंत आपल्याला तळायची नाही आहे. आता मी ती काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता छान फुगली आहे सुद्धा ही. ह्याचं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते आपण निथळवून घेऊया आणि मी ह्या प्लेटमध्ये काढून घेतो. अशाच सगळ्या कचोऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता ह्याला किती छान रंग आला आहे. तीनही रंग आपले छान दिसत आहेत इथे. आता अशाच सगळ्या कचोऱ्या आपण तळून घेऊया. मंडळी, ही कचोरी तळता तळता एक विचार मनात आला, तो तुमच्यापर्यंत मांडतो. 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं खरं, पण आपण विचारांनी स्वतंत्र झालो का? तर हा एक विचार करण्यासारखा विषय आहे. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आपलं लहानीमान, आपलं विचारमान, आपलं जे काही म्हणजे आपण बोलणं चालणं असतं त्याच्यात थोडंसं इंग्रजत्व अजूनही आपल्याला कुठेतरी दिसून येतं, नाही का? आणि ते इंग्रजत्व सोडून जेव्हा आपण खऱ्याखुऱ्या भारतीयासारखं वागू ना, त्यावेळेला आपण खरे स्वातंत्र्य होऊ, नाही का? आपल्या ह्या कचोऱ्या इथे आता तयार झाल्या आहेत, तर आता आपण त्याचं प्लेटिंग करून घेऊया. तिरंगा कचोरी. साहित्य: गव्हाचं पीठ, पालक, मेथी, कोथिंबीर, कांद्याची पात, पालकाची पेस्ट, गाजराची पेस्ट, ओलं खोबरं, साजूक तूप, शिजवून घेतलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला लसूण, जिरं, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हळद, ओवा, हिंग, लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला आणि मीठ. कृती: तिरंगा कचोरी बनवण्यासाठी सुरुवातीला 3 वाट्या गव्हाचं पीठ घ्यावं. यामध्ये 4 ते 5 चमचे साजूक तूप घालावं. थोडासा ओवा कुस्करून घालावा आणि चवीपुरतं मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणातून एक भाग कणिक काढून थोडं थोडं पाणी घालून कणिक भिजवून घ्यावी. तयार मिश्रणातून दुसरा भाग घेऊन त्यामध्ये 4 ते 5 चमचे गाजराची पेस्ट घालावी आणि त्याचा गोळा तयार करून घ्यावा. तसंच तयार मिश्रणातून तिसरा भाग घेऊन त्यामध्ये पालकाची पेस्ट घालून कणिक मळून घ्यावी. कणकेचे तिन्ही गोळे 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून द्यावेत. एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्यावं. तेल गरम झालं की त्यामध्ये चमचाभर जिरं घालावं. जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घालाव्यात. 1 इंच आलं बारीक चिरलेलं घालावं आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून घालाव्यात. 2 मिनिटं परतून घ्यावं. मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक चिरून घालावेत. कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यावा. कांदा परतल्यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग, लाल तिखट, हळद, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला घालावा आणि परतून घ्यावं. 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याचे तुकडे करून यामध्ये घालावेत आणि परतवताना बटाटा थोडा कुस्करून घ्यावा. यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात, पालक, मेथी आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. भाज्या 2 मिनिटं झाकण न ठेवता शिजवून घ्याव्यात. यामध्ये नंतर ओल्या खोबऱ्याचा किस घालावा.
गॅस बंद करून शेवटी चवीनुसार मीठ घालावं. तयार कणकेचे तिन्ही गोळे एकदा व्यवस्थित मळून घ्यावेत. या कणकेच्या जाडसर पोळ्या लाटून घ्याव्यात. तिन्ही पोळ्या एकावर एक ठेवून त्याचा रोल बनवून घ्यावा. या रोलचे कचोरीला लागतील तसे तुकडे कट करून घ्यावेत. तयार कणकेची पारी बनवून यामध्ये सारण भरून मोदकाप्रमाणे कचोरी बनवून घ्यावी आणि हातावर पसरून दाबून घ्यावी. एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवावं. मध्यम आचेवर या कचोऱ्या तळाव्यात. तयार आहेत तिरंगा कचोऱ्या. आपल्या ह्या लिफी व्हेजिटेबल तिरंगा कचोरी इथे तयार आहेत. हेल्दी रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आमच्यापर्यंत कळवा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पाहत रहा रुचिरा.